एप्रिल महिन्याची सुरुवात तुफान पावसाने होणार. हवामान विभागाचा अलर्ट काय? अवकाळी पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार सगळं जाणून घेऊ. ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी महाराष्ट्रात पाहायला मिळतीये. एप्रिल महिना म्हणजे कडाक्याचं ऊन, पण याच एप्रिल महिन्यात मेघगर्जनेसह तुफान असा पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. गेले काही दिवस उन्हाचा पारा 40शी पार गेला असताना गेल्या आठवड्यामध्येच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतीला बसला. शेतकऱ्याची उभी पिकं आडवी झाली. शेतकऱ्यांच्या याच नुकसानीचे पंचनामे होत असताना आता पुन्हा एकदा भर उन्हात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. एप्रिल महिन्यात कडाक्याचं ऊन जिथे पाहायला मिळतं त्याच एप्रिल महिन्याची सुरुवात आता वादळी पावसाने होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढचे 2 ते 3 दिवस कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय हे सुद्धा जाणून घेऊ. आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार 28 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी वर्तवण्यात आली आहे. 28 तारखेचा विचार केला तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. सातारा, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 29 तारखेला सुद्धा लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. विजांसह या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 29 तारखेनंतर म्हणजेच 30, 31 आणि 1 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचं चित्र दिसतंय. 30 तारखेला महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये, तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, जळगाव, त्याचबरोबर अमरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वादळी असा विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 31 तारखेला सुद्धा हीच परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे. कोकणामध्ये 31 तारखेला पावसाचा जोर वाढेल असं चित्र दिसतंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्याचा सगळा भाग, विदर्भातील गोंदिया आणि भंडारा सोडता सगळेच जिल्हे या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येलो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलाय. म्हणजेच काय तर विजांसह पाऊस या भागांमध्ये बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. एप्रिल महिन्याची सुरुवात सुद्धा मुसळधार अशा पावसाने होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील सगळे जिल्हे, मराठवाड्यातील सगळे जिल्हे, विदर्भातील सगळे जिल्हे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 1 तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 तारखेला हा पाऊस महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांना झोडपणार असल्याचं चित्र हवामान विभागाने वर्तवलंय. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस वादळी पाऊस महाराष्ट्रात असू शकतो. खास करून 31 आणि 1 तारखेला पावसाचा जोर वाढणार असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे 1 तारखेनंतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्येच अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या हिशोबाने पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मार्च महिन्याच्या शेवटी सुद्धा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बरसला आणि याचाच फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळे आता एप्रिल महिन्याची सुरुवात सुद्धा अशाच अवकाळी पावसानं होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.